उद्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधीचं वितरण करण्यात येणार आहे। 93,26,000 शेतकऱ्यांना निधीचं हस्तांतरण केलं जाणार। राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,817 कोटी रुपयाची रक्कम जमा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, काही याद्या आलेल्या आहेत, तसेच काही शेतकऱ्यांना पैसे सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व योजनांचा तुम्हाला लाभ मिळेल। 2 महिन्यामध्ये देणार कर्जमुक्तीची रक्कम, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसेच प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा देण्याची त्यांनी ग्वाही दिली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सुमारे 6 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावरती 5,029 कोटी रुपये वर्ग करून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आलेला आहे। येत्या 2 महिन्यांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावरती कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाईल। त्याचबरोबर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना दिली जाईल, अशा प्रकारची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। ऑस्ट्रेलियामध्ये गहू पिकाला जुलैच्या पावसाने दिलासा मिळतोय। रॉम्बो बँकच्या सुधारित अंदाज 2.70 ते 3 कोटी टन उत्पादन शक्य आहे। 93,000 खातेदारांच्या ई-केवायसीचा खोडा असून कर्जमाफी, फार्मर आयडीसह हेरकट रकमेचा गोंधळ उडतोय। अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी त्रस्त झालेले आहे। ई-केवायसी बाकी जिल्हानिहाय शेतकरी आहेत। यंदा अकोला जिल्ह्यामध्ये 17,000 हेक्टर क्षेत्रावरती समतल पातळी पद्धतीने पिकाची पेरणी करण्यात आलेली आहे। पिकांची वाढ होण्यास ठरणार उपयुक्त। बुलढाणा जिल्ह्यातील कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीमध्ये पर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावे आलेली आहे। जालना, बीड, धाराशिव, अकोल्यातील थकबाकीदारांचा यामध्ये समावेश आहे। सहकार विभागाकडून पडताळणी सुरू झालेली आहे। सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणामध्ये अहवालांना विलंब होतोय। शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते। 1,150 तक्रारीचे कृषी विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आलेले आहे। पीक विम्याची 63,000ची रक्कम अचानक 48,000नी घटवलेली असून ब्रह्मपुरीतील शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होतोय। तालुका कृषी अधिकाऱ्याकडे शेतकऱ्यांची सामूहिक तक्रार केली जाते। दुहेरी संकटामध्ये शेतकरी सापडलेले असून उर्वरित रक्कम तात्काळ अदा करा। मंगरुळपीर परिसरामध्ये सोयाबीनवरती नीलगायींचा डल्ला, 2 एकरावरती फिरवला रोटाव्हेटर, वन्य प्राण्यांचा उपद्रव, शेतकरी त्रस्त झाले। धरणातील विहीर खचली, सिंचनाचा प्रश्न आता ऐनीवरती आलेला आहे। सोमेश्वर नगर येथील प्रकार असून ग्रामसभेमध्ये ठराव घेण्याची मागणी केली जाते। भीमेच्या पुरामध्ये 8 बंधाऱ्यांचे नुकसान झालेले असून भराव वाहून गेला तरी सुद्धा दुरुस्ती नाही, प्रशासनाचे होते दुर्लक्ष। 3 फूट खड्डे सुद्धा पडले। पटवर्धन कुलोरी बंधाऱ्यापासून धोकादायक प्रवास। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा सांगोला तालुक्यामध्ये 1,592 पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे। राष्ट्रीयकृत बँकेचे 1,228, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 364 पात्र शेतकरी आहेत। आधार प्रमाणीकरणाअभावी 490 कर्ज खाती प्रलंबित आहे। मंगळवेढा परिसरामध्ये 1,772 खात्याचे प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे। 197 शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टेक कार्डच नाही। उजनी धरण भरले पण करमाळ्याचा घसा हा कोरडाचा आहे। धरण उशाला आणि कोरड घशाला ओव्हरफ्लोचे पाणी तलावामध्ये सोडण्याची मागणी केली जाते। 20% पेरण्या ह्या करमाळा तालुक्यामध्ये झालेल्याच नाहीत। पावसाचा दगाफटका, खरीप 30% घटले। 45,541 हेक्टरवरतीच पेरण्या, तुरीने घेतली मूग उडदाची जागा। गिरणा धरणाचे 2 दरवाजे उघडलेले असून जलसाठा आता 99% आलेला आहे। साठा नियंत्रित करून 70 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। 18,333 दशलक्ष घमीफूट साठा। शेतकऱ्यांसमोर नवीन संकट, डाळिंब बागांवरती तेला रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येतोय। निफाड तालुक्यातील खेडले झुंगे, धरणगाव, रुई, कोळगाव परिसरातील 100 एकरावरील बागा तोडल्या। दिंडोरी तालुक्यामध्ये सोयाबीनसह मका लागवडीला शेतकऱ्यांकडून पसंती मिळते। तालुक्यामध्ये 96.70% खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे। नाचणी, मूग, उडदाचाही यामध्ये समावेश आहे। मक्याची पेरणी उद्दिष्टापेक्षा अधिक आहे। सोयाबीनवरती चक्रीभुंगा, कपाशीवरती मावा, आतापर्यंत 92% पेरण्या पूर्ण झालेल्या आहे। बीड जिल्ह्यामध्ये अगोदरच पाऊस कमी आहे आणि त्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येतोय। यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेले आहे। घसरलेल्या भावाचा शेतकऱ्यांना फटका बसतोय। मोढ्यामध्ये आवक मंदावलेली असून शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा आहे। 150 वाहने मार्केट यार्डामध्ये दाखल। 7,516 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 62.54 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 13,425 शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे।
इसापूर सिद्धेश्वर धरणाला सुद्धा पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाळ्याचे 2 महिने उलटले तरी सुद्धा समाधानकारक पाऊस नाही. विहीर बोरची पाणी पातळी वाढेना. सिद्धेश्वर धरणामध्ये 24% जिवंत साठा, आवक मंदावलेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीचा खोळंबाच झालेला आहे. 68,000 हेक्टरवरती क्षेत्र अजून सुद्धा पडीकच आहे. पावसाची हुलकावणी असून 8 दिवसांपासून वारे सुटल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. लातूरामध्ये सोने 1.51 लाखांवरती, आठवड्यामध्ये 8,000ची उसळी, उच्चांकी पातळी. जागतिक घडामोडीचा स्थानिक बाजारावरती प्रभाव पडतोय. फळबागेसाठी युक्तधारावरती माहिती अपलोड तुम्ही केली का? शासनाच्या नव्या सूचना. नोंदणीशिवाय प्रस्तावाला आता मिळणार नाही मंजुरी. युक्तधार पोर्टलवरती माहिती अपलोड करणे आता अनिवार्य ठरणार आहे. व्यापारी बँकांना शेतकऱ्यांचे वावडे असून पीक कर्ज वाटपामध्ये आखडता हात आहे. उद्दिष्टाच्या केवळ 41% वाटप असून लोकप्रतिनिधी सुद्धा बसले गप्प. जमिनी बळकवता नाही येणार. थेट मोबाईलवरती आता अलर्ट मिळणार. भूमी अभिलेख विभागाचा ई संदेश उपक्रम. यापुढे फसवणुकीला बसणार कायमचा पायबंद. थकीत कर्ज माफ होताच नवीन पीक कर्जाचे दरवाजे उघडलेले आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 12,224 शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. उर्वरित शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. कीटकनाशके फवारली आणि पावसाने ते धुवून गेली. धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीनवरती खोड तसेच हिरव्या अळीचा हल्ला होतोय. कीटकनाशकांचा परिणाम होत नसल्याने हतबल झाले शेतकरी. पशुपालकांसाठी खुशखबर. केवळ 15% गाई म्हशींचा विमा निघणार. पशुधन विमा योजना लागू करण्यात आलेला आहे. भूममधील 93,000 जनावरांच्या पालकांना मिळणार आता लाभ. कागदावरतीच 5,000 हेक्टर शिवार पाणीदार. प्रत्यक्षामध्ये विहिरींचा तड गाठलेला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 5.55 लाख हेक्टरवरती पाणलोटच्या कक्षेमध्ये आहे. गतवर्षीपासून 58,780 हेक्टर कामे सुरू झालेली आहे. अडलेले पाणी किती? लाखनी परिसरामध्ये 20,000 हेक्टरवरती भात लागवड पूर्ण झालेली असून बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 21,477 हेक्टरवरती खरीप पेरणी पूर्ण. पीएम किसानचा हप्ता बंद झाल्यास त्रुटी तपासून घ्या. दुरुस्ती केल्यास लाभ पुन्हा होणार सुरू. शेतकऱ्यांनी करून घ्यावी पडताळणी. 6,000 रुपयांचे हप्ते बंद झाल्याच्या तक्रारी वाढ झालेली आहे. धानाचा बोनस रखडला. 3,000 शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. मूल परिसरामध्ये शेतकरी हवालदिल झालेले आहे. पुन्हा सावकाराच्या दारामध्ये जाण्याची त्यांना भीती व्यक्त होते. कार्यालयांच्या फेऱ्या मारून सुद्धा पदरी केवळ निराशाच येते. धुवाधार 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील पावसाने अपेक्षित सरासरी गाठलेली असून आतापर्यंत सरासरी 764.1 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. एनसीएमसी कार्डसाठी अडवणूक केल्यास वाहकांवरती होणार मोठी कारवाई. महामंडळाचे विभाग नियंत्रकांना निर्देश देण्यात आलेले आहे. सवलतीचं तिकीट देण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई करण्यात येणार. कर्जमुक्तीच्या मार्गामध्ये ॲग्रिस्टेक आणि मोबाईलची अडचण निर्माण होते. 10,635 शेतकरी झाले कर्जमुक्त. वर्धा जिल्ह्यामध्ये उर्वरित पात्र शेतकऱ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. आपले सरकार केंद्रावरती जा आणि प्रक्रिया पूर्ण करा. वर्धा जिल्ह्यातील बळीराजा निघणार आता परदेशामध्ये. आधुनिक शेतीचे धडे गिरवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध. कृषी विभागाची योजना मिळणार 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान. बायोइंधन धोरणामुळे खाद्यतेल तसेच साखरेमध्ये तेजी बघायला मिळते. खाद्यतेल निर्देशांक 4 वर्षातील उच्चांकी पातळीवरती. काळ्या समुद्रातील तणवाने गव्हाचे दर सुद्धा वधारले. डीबीटी विरोधी धोरणाला अधिकाऱ्यांचा विरोध होतोय. साहित्य ताब्यामध्ये घेत कृषी अधिकाऱ्यांचा नकार दिला जातोय. राज्यामधील 143 लाख हेक्टर जमिनीचा ऱ्हास झालेला आहे. 2018-19 मधील ही स्थिती आहे. कृषी उत्पादनेवरील परिणामाचे स्वतंत्र मूल्यांकन नाही. राष्ट्रवादीच्या खासदारांनी घेतली पंतप्रधानांची भेट. महाराष्ट्रातील दुष्काळ, कांदा दर, सिंचनासह विविध प्रश्नांवरती त्यांनी चर्चा केली. भेटीमध्ये गैर काही नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अकोला जिल्ह्यामध्ये आंब्याच्या बागेतून शाश्वत शेतीची नवी वाट. डार्क कटेल मँगो कप 4.0ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. जंतर मंतरची झारखंडमध्ये पुनरावृत्ती झालेली आहे. आंदोलकांवरती पोलिसांचा लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. विधानसभेकडे कूच करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती पाण्याचा मारा, अश्रुधाराचा वापर केला जातोय. शेकडो जण जखमी झाले. महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात 36,211 खासगी कंपन्या बंद करण्यात आलेल्या आहे. कंपन्या बंद होण्याचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसलेला आहे. आंतरमशागतीला वेग आलेला असून यंदा मजुरी ही 25% वाढलेली आहे. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये 1 एकर डवरणीसाठी 2,000 रुपये खर्च येतोय. यंदा खरीप पिकांच्या विम्याकडे शेतकऱ्यांचा कानाडोळा होतोय. अकोला जिल्ह्यामध्ये केवळ 70,000 शेतकऱ्यांनीच काढला आपला पीक विमा.
मराठा कुणबी विद्यार्थी परदेशामध्ये शिकणार, सारथी खर्च उचलणार. योजनेतील महत्त्वपूर्ण बदलामुळे पात्र विद्यार्थ्यांना व्यापक आर्थिक मदत मिळणार. सिलेंडरचा नकोय ताण, आता थेट खात्यामध्ये येणार बायोगॅसचे अनुदान. सिलेंडरची कटकट अखेर कमी झालेली आहे. निधी वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता सरकारचे नवे पाऊल. शिक्षकांना तुम्ही तुमची KYC केली का, अन्यथा पगार रोखला जाणार. ऑगस्ट सप्टेंबरचे वेतन रोखण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. दुबार वेतन घेण्याला आता बसणार आळा. सोयाबीन कपाशी पिकावरती किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. फवारणीसोबत पक्षी थांबे उभारण्यास आवाहन केले जाते. शेतातील उभे पीक फस्त झालेले असून शेतकरी त्रस्त झालेले आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. PM किसानचा हप्ता रखडलेला असून त्रुटी तपासा, दुरुस्ती करून घ्या. लाभार्थी स्थिती तपासा, अडचण असल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले जाते. बँक खाते आणि आधारची माहिती तपासा. एकरूख योजनेतून हरणा नदीमध्ये पाणी, मात्र एका पंपातून 35 क्युसेक विसर्ग. कुरनूरमध्ये केवळ 18% पाणीसाठा उपलब्ध. सर्व पंप सुरू करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. पाऊस नाही, तलाव कोरडे ठणठणीत. परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त. नीरा उजवा कालव्यातून चिंचोली तलावामध्ये पाणी सोडा. महाडीबीटीच्या शिष्यवृत्ती 2 सॉफ्टवेअरमुळे शिष्यवृत्ती रखडलेली आहे. विद्यार्थी महाविद्यालय त्रस्त झालेले असून 500 कोटींच्या कंत्राटावरून गंभीर आरोप होत आहे. नाफेड NCCFच्या कांदा खरेदीची ED CBI मार्फत चौकशी करा. कृषी क्षेत्रीय सभेची पंतप्रधानांकडे मागणी केली जाते. नाशिक जिल्ह्यामध्ये 2,71,000 शेतकऱ्यांनीच काढला आपला पीक विमा. उद्दिष्ट अपूर्णच आहे. 1.71 लाख हेक्टर शेती क्षेत्राला विम्याचे कवच. सर्व्हर डाऊन ही कारणीभूत ठरते. सर्व्हर डाऊन आणि OTPचा खेळ. भावी शिक्षकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. पवित्र पोर्टल तांत्रिक अडचणींचा सामना. पसंतीक्रम नोंदविताना उमेदवारांची तारांबळ होते. युरियासाठी कुठे रांगा तर कुठे लिंकिंगच्या तक्रारी वाढत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये खरीप पिकांच्या वाढीसाठी युरिया खताची मागणी वाढलेली असून निफाड, येवला आणि सिन्नर तालुक्यामध्ये उपलब्धतेबाबत वेगळी स्थिती निर्माण झालेली आहे. येवल्यामध्ये युरियासोबत अन्य खतांची लिंकिंग करावी लागत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. पिंक ई-रिक्षाचे दुप्पट अनुदान. लाभार्थ्यांमध्ये 50% कपात. ई-रिक्षा खरेदीसाठी आता 40% शासन हिस्सा. कर्जाचा वाटा 70 वरून 50%. 80 आंब्याची झाडे कागदावरतीच. 19 लाख व्याजासकट परत करा. कोर्टाचे आदेश देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भरपाईसाठी खंडपीठाने दिली 8 आठवड्याची मुदत. मराठवाड्यामधील लघु मध्यम धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. अर्धा पावसाळा संपला असून धाराशिव बीडची परिस्थिती ही चिंताजनक आहे. लघु प्रकल्पांमध्ये 18%च पाणी उपलब्ध आहे. वृद्धपकाळामध्ये उपेक्षा होत आहे. ज्येष्ठांसाठी कायदा धावणार. शासनाने घेतली कठोर भूमिका. ज्येष्ठांच्या तक्रारीवरती घ्यावी लागेल नोंद. मोठा दिलासा. मराठवाड्यातील 1.30 लाख शेतकऱ्यांना 932 कोटी रुपये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. परभणी हिंगोलीला 122 कोटी. यंदा तळणी मंडळामध्ये तब्बल 834 हेक्टर क्षेत्रावरती हळदीची लागवड करण्यात आलेली आहे. हिंगोली येथील बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांचा कापूस व सोयाबीनऐवजी हळद पिकाकडे वाढता कल. जालना जिल्ह्यामध्ये 65% शेतीलाच पीक विम्याचे कवच मिळते. 35% क्षेत्र उघडे. यंदा शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ फिरवण्यात आलेली आहे. जालना जिल्ह्यामध्ये 3,47,235 अर्ज दाखल. मिरची बाजारपेठ. 600 वाहनांचा राबता. पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक. रेणुकाई पिंपळगावात लांबच लांब वाहनाच्या होत्या रांगा. लातूर शहरामध्ये 70,000 ग्राहकांचे गॅस कनेक्शन बंद होणार. ई-KYCचे काम हे 15 ऑगस्टपर्यंत चालणार. लातूर जिल्ह्यात 82% ग्राहकांची ई-KYC पूर्ण. शेवटची संधी. RTE अंतर्गत मोफत प्रवेशाला 795 जणांचा नकार मिळतोय. लातूर जिल्ह्यातील 250 जागा हे रिक्तच आहे. जुने थकीत कर्ज नवीन नाकारले. 1.5 लाख शेतकरी चक्रव्यूहामध्ये सापडले. धाराशिव जिल्ह्यामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 38% पीक कर्ज वाटप. शेतकरी पुन्हा सरकारच्या दारामध्ये. 18,000च्या मागणीसाठी पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा. केरळच्या धर्तीवरती दरमहा 18,000 रुपये मानधनाची मागणी केली जाते. धाराशिव जिल्ह्यातील भरपाईमधून 36 मंडळे वगळण्यात आली. लोकसभेमध्ये आला प्रश्न ऐनीवरती. खासदार ओमराजे यांचा वगळण्यावरती आक्षेप. जमिनीमधील ओलावा घटला असून खरीप पिकांबाबत शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे. कसबे तळवडे परिसरामध्ये दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे.
तुळजापूर परिसरामध्ये 1.21 लाख पशुधनाचा सांभाळ केवळ 29 कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरती. 75 पैकी तब्बल 44 पदे हे रिक्त आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांवरती वाढतोय कामाचा ताण. मातोश्री पानंद रस्ता योजनेचा बोजवारा होतोय. शेतकरी त्रस्त झालेले आहे. मानवत तालुक्यातील ही स्थिती असून पावसाळ्यामध्ये दयनीय अवस्था होते. झरी शिवारामध्ये हरणाचा पाडला फडशा. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. वन विभागाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. पाथरी तालुक्यामधील धालेगाव तारुणगावहन बंधारे फुल झालेले आहे. 15,000 क्युसेकने दोन्ही बंधाऱ्यामधून होतोय विसर्ग. नुकसान जास्त मात्र भरपाई कमी. 34% शेती विम्याविना. परभणी जिल्ह्यामध्ये 5.21 लाख हेक्टरवरती पेरणी करण्यात आली आहे. मात्र केवळ 3.43 लाख हेक्टर क्षेत्राला पीक विम्याचे कवच देण्यात आलेले आहे. सबसिडी स्थगित. अमरावतीत तर 1.83 लाख ग्राहकांना बाजारभावाने सिलेंडर. 16 ऑगस्ट नंतर कार्यवाही सुरू होणार. कंपन्यांसह पुरवठा विभागाने केले स्पष्ट. 8,229 शेतकरी ॲग्रिस्टेकच्या तांत्रिक कचाट्यामध्ये सापडलेले आहेत. दुसरी यादी केव्हा येणार? भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षाच आहे. पोर्टलच्या संतगतीमुळे वारंवार मारावे लागतात हेलपाटे. बोगस बियाण्यांमुळे शेतकरी हवालदिल झालेले असून कर्ज काढून लागवड केली. तक्रारीला महिना उलटून सुद्धा कृषी विभाग व कंपनीची बेफिक्री. नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसान जास्त झालेलं आहे. मात्र भरपाई कमी मिळाली. त्यामुळे 81,423 जणांनी काढलाय आपला पीक विमा. कमी भरपाई किचकट शर्तींमुळे पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. दुसरी मुलगी झाल्यास 6,000 मिळणार. ही प्रक्रिया केली का? टप्प्याटप्प्याने लाभ मिळणार. महिला व बालकल्याण विभागाकडून होणार अंमलबजावणी. शेतमालाला हमीभाव द्यावा. सरसकट कर्जमाफी करावी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संयुक्त किसान मोर्चा. जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. फळपीक विमा त्रुटींमुळे वंचित शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्या. पालकमंत्री नितेश राणे यांचे मंत्रालयातील आढावा बैठकीमध्ये सक्त निर्देश देण्यात आले. मका पीक क्षेत्रामध्ये वाढ झालेली असून आणि उडीद घटलेले आहे. कवठे महांकाळ तालुक्यामध्ये 80% पूर्ण मक्का. मात्र शेतकऱ्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ 33% शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करण्यात आली. जळगाव परिसरामध्ये प्रक्रिया संत गतीने होते. शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप केला जातोय. अमळनेरामध्ये होणार 30 आर्च बंधारे जलसंधारणासाठी 102 कोटी रुपये. दुष्काळ आणि अनियमित पावसावरती उपाययोजना. आमदार अनिल पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली. मका नको, रेशनवरती तांदूळ द्या. लाभार्थ्याकडून होतोय मागणी. निकृष्ट धान्यामुळे वितरण व्यवस्थेच्या गुणवत्तेवरती प्रश्न निर्माण होतोय. वितरणाआधी तपासणी करावी. कर्जतकडे पावसाची पाठ फिरवली गेली आहे. खरीपाचा फेरा घसरलेला असून शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. आहिती पिके सुद्धा पावसाअभावी धोक्यामध्ये सापडत आहे. रेणा प्रकल्पामध्ये अवघा 23% जलसाठा उपलब्ध असून रेणापूर तालुक्यामध्ये पाणी टंचाईचे सावट दिसून येते. पाऊस न पडल्यास बॅरेजेस कोरडे पडण्याची शक्यता वर्तवली जाते. धरणामधील गाळ शेतामध्ये 13,000 हेक्टर जमीन सुपीक झाली. धाराशिव जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच्या कामांना वेग आलेला असून 938.90 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा.